पत्रकार परिषदांमध्ये पैसे घ्यावेत की घेऊ नयेत या संदर्भात सध्या पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. जिजाऊ संघटनेने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना पाकिटं वाटली. खरं तर ह्या प्रत्येक पत्रकार परिषदांमध्ये असे प्रसंग घडतात. त्या संदर्भात कुठलाच पत्रकार बातम्या लिहित नाही, त्याची चर्चा करत नाही. मात्र या पत्रकार परिषदेची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. काही पत्रकारांनी त्या संदर्भामध्ये बातम्या छापल्या, एक मोठी चर्चा घडवून आणली. आणि त्यानंतर हा प्रश्न विचारला जाऊ लागला, तो विशेष चर्चेत आला की पत्रकार पैसे का घेतात किंवा पत्रकारांनी पत्रकार परिषदांमध्ये पैसे घ्यावेत की घेऊ नयेत. खरं तर हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबून असतं. आता पैसे घेऊनही काही लोक बातम्या छापतात, काही लोक छापत नाहीत. काही लोकांना पैसे न देताही बातम्या छापता येतात. म्हणजे अशा अनेक प्रसंग आहेत, अशा अनेक गोष्टी घडतात की ज्या बातमीमध्ये व्हॅल्यू आहे, जी बातमी खरी आहे, तिथे पैसे द्यायची काही तुम्हाला गरज पडत नाही. ती 100% बातमी छापून येतेच. म्हणजे ज्या संदर्भात पत्रकार परिषद झाली त्याच संदर्भात त्याच्या आधी वाडा भिवंडी रस्त्यावर आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या बातम्या झाडून सगळ्या पत्रकारांनी छापल्या. एकाही पत्रकाराला कोणाला पैसे द्यावे लागले नाहीत. म्हणजे संयोजकांनी पत्रकारांना कुठल्याही प्रकारची पाकिटं दिली नाहीत आणि तरी मोठ्या प्रमाणावर बातम्या छापून आल्या. अगदी राष्ट्रीय चॅनलमध्ये, इंग्रजी वृत्तपत्रांमध्येही या बातम्या छापून आल्या. मात्र ही जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकारितेमध्ये 98% पत्रकारांनी पैसे घेतले आणि 1% पत्रकारांनी फक्त बातम्या छापल्या. म्हणजे 100तला एखादा असेल त्यांनी बातम्या छापल्या. 2% पत्रकारांनी म्हणजे पैसेच घेतले नाही. बऱ्याच वेळा काही प्रामाणिक पत्रकार असतात, ते पैसे घेत नाहीत. याच्या आधीही या संघटनेने एक उपोषण पालघरमध्ये केलं होतं. त्यावेळेस सगळ्या पत्रकारांना पैसे वाटले होते आणि एक चांगला पत्रकार नीरज राऊत, जे लोकसत्ताचे पत्रकार आहेत, त्यांच्याकडेही पाकिट गेलं 25,000चं. त्यांनी ते विनम्रपणे नाकारलं होतं. असे अनेक काही पत्रकार आहेत, ते पत्रकार पैसे घेत नाहीत. काही लोक पैसे घेतात, पण पैसे घेतल्यानंतरही आपल्या बातमीशी ते प्रामाणिक असतात. आता कुठल्याही ज्या संस्था असतात, त्या संघटना असतात, ह्या सहजता पत्रकारांना पैसे देत नाहीत. ते त्यांचं कार्य सांगतात, त्यांचं कार्य दाखवतात आणि त्याच्यानंतर पत्रकारांना ते खरं वाटलं तर ते बातम्या छापतात. राजकीय पक्षांच्या पत्रकार परिषदांमध्ये सर्रास पैसे वाटले जातात आणि 98% पत्रकार हे पैसे घेतात. आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर, चर्चा सुरू झाल्यानंतर पत्रकारांमध्ये चर्चा सुरू झाली की पैसे का घेतले, पैसे घ्यायला नको पाहिजे होते. त्यावर काहींची उत्तरं अशी होती की जे हरामाचे पैसे असतात, जे पापाचे पैसे असतात, जे लोकांना लुबाडून घेतलेले पैसे असतात, हे पैसे घ्यायला काहीही हरकत नाही. जे श्रीमंतांना लुटलं पाहिजे, जे मोठी लोक आहेत, भ्रष्ट लोक आहेत किंवा वेगळ्या मार्गाने पैसे कमावणारी आहेत, त्यांच्याकडून पैसे घेतले तर काय फरक पडतो, असं काहींचं मत पडलं. ही अशी जी मंडळी असतात ना, ही एक विचारधारेशी बांधिलकी मांडणारी असतात. ती गरिबांकडून पैसे खात नाहीत, गरिबांच्या योजनांमधून पैसे खात नाहीत. ती गरीब माणसांना लुटत नाहीत. ते भ्रष्ट अधिकाऱ्यांना लुटतात, चोरांना लुटतात, त्यांच्याकडून पैसे घेतात आणि ते चांगल्या कामासाठी वापरतात. मी त्याच्यावर आपलं काही घरदार चालवत नाहीत. जिथे कोणाला मदत करायची असेल, जिथे चांगल्या गोष्टी करायच्या असतील, तिथे हे लोक ते पैसे वापरतात. अनेक पत्रकार मी बघतोय, ते पैसे कोणी घेत नाही अशातला भाग नाही, पैसे सगळेच घेतात, पण त्या पैशांचा वापर हा चांगल्या प्रकारे करतात. गरिबांकडून मात्र बिलकुल पैसे न घेता त्यांच्या बातम्या छापतात, त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. मशालच्या बाबतीत सांगायचं झालं तर मशाल हे वृत्तपत्र
8 मे 1994 रोजी सुरू झालेला आहे. 30 वर्षामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा सामाजिक संस्थांच्या संघटनेच्या पत्रकार परिषदेमध्ये कुणीही कधीही पाकिट दिलेलं नाही, ती द्यायची हिंमत केलेली नाही आणि आम्ही ते पाकिट कधीही घेतलेलं नाही. जे राजकीय पक्षांची यादी जे निवडणुकीच्या काळामध्ये असते त्याच्यामध्ये जर बघितलं तर बहुतांशी पत्रकारांची नावं असतात. शरद पटेल हे नाव नसतं, तर त्यांना माहीत असतं की पैसे दिलेलं नाही दिले तरी हा खरं छापणार आहे किंवा हा पैसे घेणारच नाहीये किंवा हा पैसे मागणार नाही. अनेक गोष्टी आधीच राजकीय पक्षांच्या मनामध्ये भरलेल्या आहेत. त्यामुळे मी दाव्याने सांगतोय की राजकीय पक्षांच्या कुठल्याही पार्टीला, पत्रकारांना देण्यात येणाऱ्या कुठल्याही पार्टीला मी कधीही गेलेलो नाही. कुठल्याही राजकीय पक्षाकडून कधीही पाकिट घेतलेलं नाहीये. पत्रकार परिषद झाल्यानंतर जी बातमी येते त्या बातमीमध्ये जे काही तथ्य असेल की जे काही घडलं असेल तेच छापतो, जसंच्या तसं छापतो आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण करतो. ही आमची मशालची परंपरा आहे. खरं तर मुद्दा हा आहे, पत्रकारांनी पैसे घ्यावेत की घेऊ नयेत. एखादा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो. म्हणजे मंडप बांधले जातात, अगदी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो आणि त्याच्यानंतर फोटोग्राफरला पैसे दिले जातात, मंडपवाल्याला पैसे दिले जातात, जेवणावळीला पैसे दिले जातात. सगळ्या गोष्टी म्हणजे हार, गुच्छ, तुरे, जे काही असेल तो त्या कार्यक्रमाच्या सगळ्या खर्चामध्ये त्याची समाविष्टपणा केलेला असतो की आपल्याला हा खर्च येणार आहे. मात्र त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी जे पत्रकार बोलवले जातात त्या पत्रकारांना मात्र कुणीही विचारत नाही. त्यांचा कार्यक्रम 12 वाजता असतो, तो 2ला सुरू होतो, पत्रकार 11 वाजता येऊन बसतात. आता ते दिवस मोफत घालवतात, तुमच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी करतात. अशा वेळेस जर पत्रकारांना पैसे जर दिले बातमी छापण्याचे आणि पत्रकारांची बातमी जर छापली तर ते घ्यायला हरकत नाही असं काहींचं म्हणणं आहे. बहुतांशी ते खरंही आहे, कारण तुमचा एवढा मोठा जो कार्यक्रम आहे तो लोकांपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर पत्रकारांशिवाय तो पोहोचू शकत नाही. तुम्ही कार्यक्रमाला कितीही खर्च करा पण ते कार्यक्रमाची जर प्रसिद्धी झाली नाही त्याचा उपयोग नाही आणि ती प्रसिद्धी तुम्हाला बिन पैशात हवी असते. पत्रकारांनी स्वतःच्या गाडीने यायचं, स्वतःच्या खर्चाने यायचं, स्वतःच्या खर्चाने जेवायचं, प्रवास करायचा, बातमी लिहायची आणि तुम्हाला प्रसिद्ध करायचं. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट न पटणारी आहे. मात्र त्याच वेळेस समजा पत्रकारांना जर पैसे दिले, पत्रकारांनी पाकिटे घेतली तर तिथे ज्या गोष्टी घडतात त्या मात्र त्यांनी खऱ्या अर्थाने मांडल्या पाहिजेत. खरी परिस्थिती, खरी वस्तुस्थिती मांडली पाहिजे. त्याला पत्रकारिता बोलतात. म्हणजे पैसे दिले म्हणून तिथे ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत चुकीच्या त्या जर आपण लिहिल्या नाहीत, त्या जर आपण बोललो नाही, त्या जर मांडल्या नाहीत तर त्या पत्रकारितेला काही अर्थ नाही. म्हणजे पैसे घेतल्यानंतरही जे घडतंय ते तुम्हाला मांडणं गरजेचं असतं. त्यांची गरज आहे म्हणून ते तुम्हाला पैसे देतात. त्यांची प्रसिद्धी व्हावी अशी त्यांची अपेक्षा असते. पण त्यांची अशी अपेक्षा ठेवू नये की यांना पैसे दिलेत म्हणून यांनी खोटं छापलं पाहिजे, आमच्या काही गोष्टी दडवल्या पाहिजेत, आम्हाला त्यांनी माफ केलं पाहिजे. मी एक प्रसंग सांगतो मशालचा, आता 4-5 महिन्यापूर्वी घडलेला आहे. माझ्याकडे एक फ्रॉडची फाईल आली, पूर्ण माहिती माझ्याकडे आली आणि 12 वाजता ती न्यूज आम्ही टाकणार होतो. हे आम्ही प्रसिद्ध केलं होतं की आम्ही ही न्यूज ब्रेकिंग करणार आहोत. बरोबर 10 वाजता माझ्या कार्यालयात एक मोठे अधिकारी आले. मी त्यांचं स्वागत केलं, आले, बसले, चहा पाणी झालं. जाताना म्हणजे त्यावेळेस एक उपक्रम सुरू होता, त्या उपक्रमासाठी तुम्हाला काही मदत असेल तर आम्हाला कधीही सांगा असं त्यांनी सांगितलं आणि एक पाकिट कार्यालयामध्ये ठेवलं, माझ्या समोर ठेवलं. रितसर त्यांना त्या उपक्रमाची आम्ही पावती दिली आणि ते निघून गेले. साधारणतः 11:30 ते निघून गेले. 12ला आमची बातमी ब्रेक झाली. बातमी आल्यानंतर त्या अधिकाऱ्याचा फोन आला, अहो आम्ही आत्ताच तुम्हाला पैसे देऊन गेलो. मी म्हटलं बापरे, ते पैसे त्या बातमीसाठी होते का? तर म्हणे हा. मी म्हटलं घेऊन जा. तुम्ही मला सांगितलं की या सामाजिक उपक्रम आहे, या उपक्रमासाठी आम्हाला मदत करायची आहे, ती लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायची आहे, आम्ही ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुमचा जर इच्छा असेल की ती बातमी दडावी, बातमी टाकू नये, भ्रष्टाचार बाहेर काढू नये असं जर वाटत असेल तर ती पैसे तुम्ही परत घेऊन जा. त्यांनी फोन कट केला. मी त्यांच्याकडे पैसे घेऊन गेलो.
त्याला सांगितलं, हे तुमचे पैसे, मी पत्रकार आहे, माझ्याकडे आलेली बातमी हे मी 100% छापतोय. त्यांनी सांगितलं, तुम्ही काहीही बोलू नका, तुम्ही काय आहेत हे मला कळलं, म्हणजे मी तुम्हाला खरं तर नमन करतो, अशा भाषेत त्यांनी सांगितलं. म्हणजे असे पत्रकार दुर्मिळ आहेत, कमी बघायला मिळत आहेत. तुमच्यामध्ये ती पत्रकारिता ठासून भरलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला पैसे दिले आणि वरून पुन्हा सांगितलं की कधीही मदत लागली तर सांगा. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमचं मी अकाउंट माझ्याकडे खोललं होतं की तुम्हाला नियमित पैसे मिळतील असं, आणि तुम्ही बरोबर माझीच वाट लावून टाकली. आम्ही अनेक पत्रकार मॅनेज करतोय, 1000, 500, 2000 रुपये घेऊन जातात, आमच्या बातम्या कधीही छापत नाहीत. तुम्ही मात्र ती बातमी छापली, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. आता ते ऑफिसर होते, हुशार होते, 4 घरं फिरलेली आहेत, 4 ठिकाणी बदल्या झालेल्या आहेत, तेव्हा त्यांनी अनेक पत्रकारांना बघितलं असेल. मी त्यांना सांगितलं की मशालच्या पत्रकारितेमध्ये मला अनेकांनी मदत केलेली आहे. म्हणजे आमचे सामाजिक उपक्रम असतील, मशालचे देणगीदार असतील, मशालचे जाहिरातदार असतील, अगदी मशालचे वार्षिक वर्गणीदार असतील, आश्रयदाते असतील, ही मोठ्या प्रमाणावर ही लोक मदत करतात. पण याचा अर्थ असा नाही की मी बातमी लिहिणार नाही. जिथे जिथे आपल्याला वाटेल की ही बातमी लिहिली पाहिजे तिथे आम्ही 100% लिहितो, तिथे कधीही माघार घेत नाही. ज्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू आहे पैसे वाटल्याची, त्याच पत्रकार परिषदेची बातमी जशीच्या तशी, म्हणजे जी 32 मिनिटांची त्यांची जी व्हिडिओ क्लिप होती ती तशी तशी मी या चॅनलला दाखवली. म्हणजे खरं तर ती पत्रकार परिषद आमचेच मित्र आहेत महेंद्र ठाकरे यांनी घेतली होती. त्या पत्रकार परिषदेची पूर्ण चिडफाडमाळा करायची होती, ती मी केली असती. जर तिथे महेंद्र ठाकरेंच्या जागी दुसरं कोणी असतं तर ती पत्रकार परिषद कशी झाली, काय झाली हे मी मांडलं असतं. पण महेंद्र ठाकरे मित्र आहेत, एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, गेली अनेक वर्ष बऱ्यापैकी ते काम करतायत. खरं तर त्यांच्यावर मोठा प्रमाणावर अन्याय झाला आहे आणि तरीही ते चांगल्या प्रकारच्या संस्थेमध्ये काम करतायत. तर महेंद्र ठाकरेंसारखी लोक ही समाजाची संपत्ती असतात, ती जपली पाहिजे, ती सांभाळली पाहिजेत. आणि म्हणून त्यांच्यावर अटॅक करणं किंवा त्यांच्या चुका दाखवून देणं हे आम्ही टाळलं. म्हणजे काही मर्यादा ह्या पाळायच्या असतात. पत्रकारितेमध्ये कुठलेही नियम नसतात, पण काही संकेत आहेत, ते तुम्हाला पाळावे लागतात. आणि म्हणून त्या पत्रकार परिषदेची चिडफाड केली नाही. दुसरा कुठलाही पत्रकार असतात, त्यांनी पैसे जरी घेतले असते तरी जे काय घडलंय ते त्यांनी मांडायला हवं असतं, त्याला पत्रकारिता म्हणतात. ती पत्रकार परिषद झाल्यानंतर मी पत्रकार परिषद बाजूला ठेवली आणि जे निवेदन होतं त्यांनी लिहिलेलं सीबीआय चौकशीचं, त्याची पूर्ती चिरफाड करून त्याचं वस्त्रहरण केलं. म्हणजे मी पत्रकार परिषदेही दाखवली, म्हणजे एकही शब्द कट न करता जशीच्या तशी पत्रकार परिषद मी दाखवली. आणि त्याच्यानंतर जे निवेदन त्यांनी दिलं होतं कलेक्टरला, कारण सीबीआयचं पत्र हे केंद्र शासनाकडे गेलं पाहिजे, पंतप्रधानांच्या अखेर त्यांना गेलं पाहिजे, आणि कलेक्टरला दिलं होतं. त्यांनी ते लिहिलं होतं, पहिलं जे आपण मायना लिहितो, प्रति माननीय जिल्हाधिकारी पालघर, आणि खाली होतं सीबीआय चौकशी करण्याबाबत. आता जिल्हा अधिकारी हे कशी काय सीबीआयची चौकशी करू शकतात, सीबीआयला चौकशीचे आदेश देऊ शकतात? फार तर ते तहसीलदारांना देतील, प्रांतांना देतील. हे खरं तर हे सगळे प्रश्न पैसे घेतल्यानंतर ही पत्रकारांनी मांडायला पाहिजे होते, त्यांना विचारायला पाहिजे होते. त्याला पत्रकारिता म्हणतात. मात्र आपल्याला पैसे मिळतील की पैसे मिळाल्यानंतर आपलं तोंड बंद केलं पाहिजे असं ज्यांना वाटतं ना, ते पत्रकार नाही आहेत. म्हणजे खरं तर आम्ही जेव्हा हे सातत्याने बोलतोय, लिहितोय, हे जे प्रसंग घडलेत ना त्यावर मी बोलतोय आणि लिहितोय. मी कोणालाही टार्गेट करत नाही. खरं तर 2016 पासून ही जी लोक आहेत हे आम्हाला टार्गेट करतायत, वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवण्याचा प्रयत्न करतायत, वेगवेगळ्या पद्धतीने बदनामी करतायत, नको ते बोलतायत, वाटेल ते बोलतायत. पण आम्ही 2016 पासून 2023 पर्यंत संयम बाळगला. ते जसे आम्हाला विचारला येतात, आम्ही ज्या गोष्टी केलेल्या नाहीत त्या गोष्टी विचारला येतात, आम्ही कधीही त्यांना विचारायला गेलो नाही. ते करतात, करू दे, ते त्यांच्या पद्धतीने करतात. त्यांच्यासाठी आपण काय केलं ते आपल्याला माहिती आहे, आणि म्हणून ते काढायचं नसतं, ते बोलायचं नसतं, ते सांगायचं नसतं. पण गेल्या 2-3 महिन्यापासून आपण बघितलं तर ते पाठीमागून वार करतायत. आणि पाठीमागून वार केल्यानंतर तुम्हाला समोरून वार करावा लागतो. म्हणजे मित्र कधीही पाठीमागून वार करत नाही.
मित्र हा समोरून वार करायचा असेल तर समोरून वार करेल, तुमच्या समोरून चुका दाखवेल, तुम्हाला समोरून सांगेल, पाठीमागून कृष्णकृत्य करणार नाही. कोणाला आमच्या विरुद्ध चिथावून आम्हाला संपवण्याचा कोणी घाट घालणार नाही. आणि तो घालत असताना आम्ही 16 पासून गप्प बसलोय. आत्ता मात्र उत्तर द्यायची वेळ होती. आणि म्हणून ज्या काही घटना घडल्या त्या आम्ही मांडतोय. त्याला जर कोणी चुकीची पत्रकारिता म्हणत असेल तर ते चूक आहे. टार्गेट करून करायचं झालं, तशी पत्रकारिता करायची झाली तर माझ्याकडे अशी 60 प्रकरणं आहेत की रोज 60 दिवस मी ते लावून धरेन. पण त्याचा आणि ह्या गोष्टींचा काहीच अर्थ नाही. त्याला मग ती सुपारीबाज पत्रकारिता किंवा ब्लॅकमेलिंग पत्रकारिता किंवा कारण नसताना त्रास देणारी पत्रकारिता असं म्हणतात. ती मला करायची नाहीये, म्हणून ती प्रकरण मी अजून काढलेली नाहीयेत. आता जे समोर दिसतंय तेच फक्त मी मांडतोय, तेच लिहितोय. मग तो वाडाभिवंडी रस्ता असेल, खासदारांचं बोगस पत्र असेल, 10 कोटींचा फ्रॉड असेल, ह्या सगळ्या गोष्टी किंवा वाडाभिवंडी रस्ता असेल, त्या संदर्भात बोलण्याचा लिहिण्याचा मला अधिकार आहे. ते मी बोलतोय, ते खुलेपणाने बोलतोय. म्हणजे जेव्हा मी तुमच्याबद्दल चांगलं बोलतो तेव्हा तुम्ही काय आम्हाला हार तुरे घेऊन येत नाहीये. तुमच्या चांगल्या बातम्या दाखवतो याच चॅनलवर. मला अनेकांनी प्रश्न विचारले की त्यांची चांगली कामंही दाखवा. याच चॅनलवर पूर्ण प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये बघितलं त्यांच्या चांगल्या कामांच्या संदर्भातही आम्ही अनेक बातम्या दाखवल्या. म्हणजे मी 4-5 दिवसच हे सगळं तुमचं घडतंय ते लिहितोय, ते बोलतोय, त्यांचा तुम्हाला त्रास होतोय. पण गेली अनेक वर्ष हेच वृत्तपत्र, हेच चॅनल तुमच्या बाजूने खंबीरपणे उभं होतं, तेव्हा कधी आमचं कौतुक नाही केलं. मग आता तुम्हाला ट्रोल करण्याचा अधिकार आहे का याचा विचार करा. माझी पत्रकारिता जी आहे ती पत्रकारिता जे खरं आहे ते मांडणारी आहे. आणि ते कोणाच्याही बापाला न घाबरता आणि कुठल्याही परिणामांची पर्वा न करता. जे खरं तर आज जो काही प्रश्न विचारला गेला त्या प्रश्नाचं उत्तर असं होतं, पत्रकारांनी पैसे घेऊ का घेऊ नये हा प्रश्न होता. प्रत्येकाची मर्जी असते कोणी कशी पत्रकारिता करावी. मशालची पत्रकारिता जी आहे ती पत्रकारिता पैसे दिले काय नाही दिले काय, कुणी आपला आहे कुणी परका आहे, कुठलाही विचार न करता जे समोर आहे ते मांडणं, ते लिहिणं, त्याला पत्रकारिता म्हणतात. आणि ती पत्रकारिता आम्ही करून दाखवली. जिजाऊ संघटनेची पत्रकार परिषद अजिबात आम्ही ढापली नाही. म्हणजे अनेकांनी बातम्या छापल्या नाही. पैसे 38 पत्रकारांनी घेतले, बातम्या 4 पेपरने आल्या. म्हणजे उरलेल्या लोकांनी बातम्या छापल्या नाही. खरं तर तेही चुकीचं आहे. एक तर तुम्ही चांगलं छापा, वाईट छापा, दखल घ्या. ती तुम्ही दखलच घेतली नाही तर त्या पत्रकार परिषदेला किंवा त्या लोकांना अर्थ नाहीये. म्हणजे आमचं नेहमीच सांगणं असतं, मी जे काही बोलतो, जे काही लिहितो त्याच्यावर जर तुम्ही व्यक्त झाला नाहीत, तुम्ही काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत, तुम्ही काही बोललाच नाहीत तर मी वेडा ठरतो. आणि म्हणून प्रतिक्रिया द्यायला पाहिजेत, बातम्या छापायला पाहिजेत, लोकांनी बोललं पाहिजे, लोकांनी लिहिलं पाहिजे. आणि पत्रकारांनी कुठल्याही प्रकारे बातमी दडवता का नाही, पैसे घ्या नका किंवा हा माझा प्रश्नच नाही आहे. खरं तर चोरांकडून, लुटारांकडून, भ्रष्टाचारांकडून, या लोकांकडून कोणी लूटमार केली तर त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. फक्त आम्हाला गरिबांना लुटू नका, आमच्या गरिबांच्या योजना खाऊ नका, त्याच्यातून पैसे वसूल करू नका, किंवा जिथे अन्याय होतोय तिथे अन्याय करणाऱ्यांकडून पैसे घेऊ नका. हेच आमचं सांगणं आहे आणि तीच आमची मशालची पत्रकारिता आहे.